शेळी पालन करताय गोळी क्रमांक 5। तर नमस्कार मित्रांनो, मी रणदेव भैया आपणा सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन गोळी घेऊन आलेलो आहे, जे की तुम्हाला शेळी पालनामध्ये खूप सारी मदत करणार आहे। ह्या गोळीबद्दल माहिती सांगण्यापूर्वी एक गोष्ट सांगून देतो। बरेच लोक म्हणतात तुमचा नंबर द्या, हे करा ते करा, आम्हाला पर्सनली माहिती पाहिजे। तर मित्रांनो, आपले व्हॉट्सअप ग्रुप चालतात ज्याची आपण फीस ठेवत असतो एका वर्षाची 1,500 रुपये। पण आता 15 ऑगस्टच्या निमित्ताने तुम्हाला 3 दिवस 15, 16 आणि 17 तारखेला जर तुम्ही त्या ग्रुपमध्ये ॲडमिशन घ्यायचं ठरलं तर आपले ॲडमिशन चालू झालेले आहे। फीज आहे मात्र 500 रुपये। तर कोणाला ॲडमिशन घ्यायचं असलं तर नक्की सांगा। तर मित्रांनो, मॅक्सटोल गोळीबद्दल जर बोललं तर हिच्यामध्ये टोलफेनेमिक ॲसिड नावाचं हे सॉल्ट आहे। तर याचा उपयोग काय, तर मित्रांनो, जर शेळीला लागलं, लंगडली शेळी, सूज आली, जसं की काशीचे आजार होतात, दगडी होती, त्याच्यामध्ये खूप सारी सूज येते, काशीला लाल भडक कास होते, मेनली सुजेवर हे काम करतं बघा। कारण मी जे यूज करतो, तर जर शेळीला पायाला, काशीला, कानाला, कुठेही कोणत्याही भागात सूज आली तर हे यूज केलं जातं। आणि तुम्ही कुठे कुठे यूज करू शकता, सूज तर यूज करू शकता। जर समजा एखाद्या वेळेस शेळीचं शिंग मोडलं किंवा मग एखाद्या वेळेस कान तुटला, काही कुत्र्यांना धरलं, काय जनावरांना धरलं, जखम झाली, त्या जखमेमध्ये सुद्धा तुम्ही यूज करू शकता हिला। आणि बेसिकली डॉक्टरचा सल्ला देऊनच ट्रीटमेंट करायची। पण तुमच्या फार्मवर जर 1-2-4 बोलत जर असले, जसं की आता मी या 4 बोलस आणून ठेवलेलं आहे, जेव्हा गरज पडली ऐन वेळेवर काम येते, तर 4 बोलस तुम्ही आणून ठेवा। बाकी इलाज कळला तुम्हाला कशामध्ये यूज होती, सूज आली, इंजरी झाली, याच्यामध्ये तुम्ही हे यूज करू शकता। बाकी धन्यवाद मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार। पुन्हा एकदा ध्यानात ठेवा, ट्रीटमेंट ही डॉक्टरला विचारून कोणाच्या तरी सल्ल्यानं करायची। आणि माझा सल्ला पर्सनली पाहिजे असेल 1 वर्षासाठी 500 रुपये फीज आहे। ग्रुपची खाली नंबर दिलेला आहे, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता, कॉल कोणी करू नये। तिथे तुम्हाला सगळं काही सांगितलं जाईल। बॅच क्रमांक 5 चालू झालेली आहे। पहिले 4 बॅच आपले संपलेले आहे या जुलैमध्ये। आता ऑगस्टपासून आपली 5वी बॅच चालू करणार आहोत आपण। तर नक्की संपर्क करा। धन्यवाद।